मुंबई ते आफ्रिकेतील इथिओपिया हा देश, या दोघांमधलं अंतर आहे जवळपास 10,000 किलोमीटर पेक्षा जास्त। याच इथिओपियामध्ये 2 दिवसांपूर्वी एका ज्वालामुखीचा स्फोट झाला। आज त्याच स्फोटाचे पडसाद मुंबईतल्या हायकोर्टात उमटले। आता तुम्ही म्हणाल मुंबईचा आणि इथिओपियाचा संबंध काय? बरं, 2 दिवसांपूर्वी तिथे झालेला ज्वालामुखीचा स्फोट आणि मुंबई हायकोर्ट याचा संबंध काय? त्याचं झालंय असं की मुंबईमध्ये सध्या जे प्रचंड प्रदूषण तुमच्या आजूबाजूला दिसतंय ना, ज्या प्रदूषणाचा पारा वरवर चढतोय तो खाली आणा असं कोर्टानं महापालिकेला बजावलं। त्यावर सरकारी वकिलांनी इथिओपियामधल्या या ज्वालामुखी उद्रेकाचं कारण दिलं। सरकारी वकिलांचं म्हणणं काय, तर हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला म्हणून मुंबईमधल्या हवेमध्ये प्रदूषण वाढलं। आता वकिलांच्या या दाव्यावर कोर्टाला हसावं की चिडावं हेच कळत नसावं, कारण हवा प्रदूषणाची जी याचिका कोर्टासमोर होती ती कोर्टानं स्वतःच दाखल करून घेतली आहे। हवा प्रदूषण कमी करायला काय करायला हवं याची यादी त्यांनी पालिकेला दिली होती। या सगळ्याला वर्ष होऊन गेले, त्या यादीचं आपण काय केलं हे पालिकेला सांगता येत नाहीये। आणि आता 2 दिवसांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीमुळे मुंबईमधलं प्रदूषण वाढलं असा जावई शोध पालिकेनं थेट कोर्टासमोर मांडला। कोर्टानं ऐकल्या क्षणीच पालिकेचा हा दावा फेटाळून लावला। आता या सगळ्यामधला विनोदाचा मुद्दा जरा वेळ बाजूला ठेवूयात, पण मुंबईचा श्वास खरंच कोंडलाय। गेले 2 दिवस हवा गुणवत्ता मोजणारी यंत्र मुंबईभर जी पसरलेली आहेत ती जे आकडे समोर देत आहेत ना, ते आकडे प्रचंड भयावह आहेत। दिल्लीच्या पाठोपाठ मुंबई प्रचंड प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। त्यामुळे आरोग्याच्या समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये वाढल्यात।